सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा। पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा। लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते। अश्वमेध IAS अकॅडमीचा 7वा वर्धापन दिन व नवीन शाखेचे वाघोलीत थाटात उद्घाटन, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सत्कार सोहळा संपन्न। वाघोली पुणे, विशेष प्रतिनिधी राहुल खरात। स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सातत्य आणि समर्पणाच्या जोरावर यशाची नवी शिखरे सर करणाऱ्या अश्वमेध IAS अकॅडमीच्या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा आणि 7वा वर्धापन दिन सोहळा वाघोली येथील बकोरी रोड ओमकार प्रॉपर्टीज बिल्डिंग येथे अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। शून्यातून स्वकर्तृत्वावर अकॅडमीची उभारणी करणाऱ्या अकॅडमीच्या संचालिका प्राध्यापक अश्विनी काळे यांच्या यशस्वी प्रवासाचे आणि जिद्दीचे व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी मुक्तकंठाने कौतुक केले। सिद्धार्थ कुलकर्णी यांनी आपले अनुभव सांगितले। या प्रसंगी विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। यामध्ये श्री संदीप बापू रासकर, उत्कृष्ट सूत्रसंचालक व मुख्याध्यापक, अंबुज भूषण, निवृत्त भारतीय नौदल अधिकारी, श्री अशोक महादेव मोहिते, सैनिक, कविवर्य व गीतकार, राहुल खरात, साहित्यिक व सहसंपादक आणि सिद्धार्थ कुलकर्णी, मुंबई बॉलिवूड आर्टिस्ट यांचा समावेश होता। अकॅडमीच्या वतीने या सर्व मान्यवरांना विशेष पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर प्राध्यापक प्रज्ञा रोकडे उपस्थित होत्या। गेल्या 7 वर्षांत विद्या परंबलम हे ब्रीदवाक्य जपत UPSC, MPSC, PSI, STI, ASO, बँकिंग आणि रेल्वे अशा विविध परीक्षांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या अश्वमेध अकॅडमीने वाघोली परिसरात नवीन शाखा सुरू केल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अनुभवी मार्गदर्शन, अद्ययावत अभ्यासक्रम व टेस्ट सिरीजची उत्तम सोय उपलब्ध झाली आहे। तसेच या उद्घाटन प्रसंगी राहुल खरात, साहित्यिक व सहसंपादक यांनी काव्यसुमनाने अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। जिद्द आणि कर्तृत्वाचा तेजस्वी अश्वमेध। शून्यातून विश्वाची रचना करून स्वप्नांना ज्यांनी दिला ध्येयाचा आकार, अश्वमेधच्या यशाने घडवला अधिकारी घडवण्याचा इतिहास महान। प्राध्यापिका अश्विनी काळे वाडम यांच्यासाठी काव्यमयी कौतुक। काळ्या मातीत रोवून स्वप्ने तुम्ही संघर्षाचा वृक्ष फुलवला। अश्वमेधच्या या पावनभूमीत हजारो यशवंतांचा दीप उजळला। 7 वर्षांचा हा प्रवास दैदिप्यमान, समर्पण आणि शिस्तीची हीच ती ओळख। विद्या परंबलमचा मंत्र जपत तुम्ही घडवली नवी पिढी, नवा दृष्टिकोन। सिद्धार्थ कुलकर्णींच्या सुरांचा आशीर्वाद, साहित्याचा आणि विचारांचा लाभला सहवास। वाघोलीच्या मातीत आज उमलला यशाचा हा नवनिर्मितीचा विश्वास। वाघोलीहून आता हडपसरकडे यशाची ही घोडदौड अशीच राहो। अश्विनी मॅडम, तुमच्या या ध्येय प्रवासाला उदंड यशाची निरंतर साथ लाभो। या उद्घाटन सोहळ्यात परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्राध्यापिका अश्विनी काळे व अकॅडमीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या उद्घाटनाप्रसंगी प्राध्यापिका अश्विनी काळे म्हणाल्या की अश्वमेध IAS अकॅडमीच्या प्रवासाला 7 वर्ष पूर्ण झालेत। यामध्ये विद्यार्थ्यांचा, मान्यवर शिक्षकांचा, त्याचबरोबर आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर यांचा खूप योगदान आहे। प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने फुल न फुलाची पाकळी या कार्यक्रमासाठी केलेली आहे। त्याचबरोबर अश्वमेध IAS अकॅडमी, जसं अश्वमेध आपलं नाव आहे अकॅडमीचं, त्याचप्रमाणे इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा त्याचं कर्तृत्व घेऊन इथे येतो, त्या कर्तृत्वासाठी तो लढतो आणि झगडतो आणि त्याच्या यशाची पायरी हा नक्की मिळवतो। इथे फक्त एक विद्यार्थी शिकवण्याची स्पर्धा नाही किंवा इथे विद्यार्थी जास्त आले पाहिजेत, अकॅडमी जास्त फुल भरल्या पाहिजेत, ह्या गोष्टीची आम्हाला अपेक्षा नाही। तर इथे आलेला विद्यार्थी हा कर्तृत्ववान होऊन एक निष्ठावंत कार्यकारी होऊन अकॅडमीमधून बाहेर पडावा, हा आमचा प्रयत्न आहे। आपले शेकडो विद्यार्थी आता कार्यरत आहेत, जे 7 वर्षामध्ये आपले विद्यार्थी जे पासआउट झालेले त्यांनी आपला योग्य पद्धतीने कार्यभार सांभाळलेला आहे। इथून पुढे जाणारे जे विद्यार्थी आपल्या अकॅडमीमधून असतील त्यांनी देखील कुठलाही भ्रष्टाचार, कुठलीही अनैतिकता न करता नैतिकतेने आपलं काम पूर्ण करावं। त्याचबरोबर आपल्या देशासाठी काही ना काही योगदान असावं त्यांचं, जेणेकरून आजकाल आपण बघतो अधिकारी झाला की 2 वर्षात त्याच्या घरामध्ये गाड्या, मोठ्या बंगले, या सगळ्या गोष्टी येतात। पण आपले विद्यार्थी जे अकॅडमीमधून गेलेले आहेत ते खरंच त्यांचं म्हणजे नाव इथं घेण्यासारखं आहे की ते त्यांचं इमानदारीने काम करतायत। देशामध्ये कुठंतरी म्हणतो ना आपण, सुरुवात आपल्यापासून व्हावी मग देश बदलतो, तसं ती मुलं जी आहेत त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करत आहेत। अशीच माझी अपेक्षा आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी देखील त्याच पद्धतीने पूर्ण निष्ठेने आपण जे काही काम स्वीकारलेलं असेल ते काम करावं। आणि एवढंच बोलून मी थांबते। धन्यवाद। आज आपल्या अश्वमेध IAS अकॅडमीचा 7वा वर्धापन दिन आहे। तर मॅडम
तिसरी ब्रँच आहे. ह्या ब्रँचनी अशीच उंची गाठावी, म्हणजे असंच जास्त विद्यार्थ्यांनी आपला जास्त विद्यार्थ्यांचा सहवास मिळावा या ब्रँचला आणि खूप विद्यार्थी इथून घडून जावे अशी माझी इच्छा आहे. Ashwamed IS Academy, which is focusing on future of students, UPSC, MPSC aspirants. Ashwamed IS Academy's guidance, professions, motivations, and dedications are very helpful for students, UPSC and MPSC aspirants. And here I would like to thank all the team members of Ashwamed IS Academy. Thank you. अश्वमेध IAS एकेडमी का जो 7th जो है एनिवर्सरी सेलिब्रेट किया गया, इसके लिए मैं मैम को जो बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और यहाँ के जो विद्यार्थीगण हैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ कि मैम और विद्यार्थी की वजह से जो है ये आज 7th ईयर जो है सक्सेसफुली कंप्लीट होना एक बहुत बड़ा अचीवमेंट होता है. 7 ईयर्स जो है कंप्लीशन और आगे भी मैं भविष्य में शुभकामनाएं देता हूँ कि मैम जो है आगे की तरफ बढ़े और बच्चे भी जो है उनके साथ में जो है साथ में आगे बढ़े. इकडे तो आज कार्यक्रम झाला छोटेखानी होता, परंतु जे 5 मान्यवर होते त्या मान्यवरांनी जे मुलाचं मार्गदर्शन केलं ते नक्कीच विद्यार्थ्यांसाठी यशासाठी त्यांना नक्कीच ते मार्गदर्शन यशस्वी करेल. धन्यवाद. आज या ठिकाणी अश्वमेध अकॅडमी IAS अकॅडमी याचा 7व्या वर्धापन दिनानिमित्त आज कार्यक्रम आयोजित केला होता बागोली या ठिकाणी. तर या ठिकाणी मी संदीप रासकर, राष्ट्रीय कवी, सूत्रसंचालक, कथाकार, भारुडकार आणि आमच्याबरोबर आमचे मित्र सन्माननीय अशोक मोहिते सर हेही या ठिकाणी आलेले होते. या कार्यक्रमाचा या ठिकाणी उत्तम प्रकारे आयोजन नियोजनाने प्रयोजन झालं. या संपूर्ण कार्यक्रमाचा जर सार मी म्हणायचं म्हटलं तर इथं जमले होते सगळे विद्यार्थी मेंबर. ते आता अभ्यासासाठी आशिक असणार आहे कंबर की सगळ्या वाघुलेला दाखवून देणार आहे की आम्ही विद्यार्थी आणि अश्वमेध अकॅडमी आहे या परिसरातली एकच नंबर. अतिशय छान अशा पद्धतीचं कामकाज या ठिकाणी या अकॅडमीच्या संचालिका सर्वा अश्विनी मॅडम, प्रज्ञा मॅडम आणि त्यांचा सगळा स्टाफ या ठिकाणी करत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी मी माझ्या परिवाराच्या वतीनं, आमच्या सगळ्या साहित्य ग्रुपच्या वतीनं, आदरणीय कुलकर्णी सरांच्या वतीनं, पत्रकार सन्माननीय खरात साहेबांच्या वतीनं, सर्वांच्याच वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्यांनी लावलेले हे वटवृक्ष, याचा रोपट्याचा वटवृक्ष मोठा व्हावा अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्ष तारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा